चला तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो. एका देशामध्ये एक मोठा व्यापारी होता आणि तोच व्यापारी राजकारणी सुद्धा होता. पण काही साल सुद्धा राजकारणी नव्हता. तो एक मुख्यमंत्रीच्या दर्जाचा राजकारणी होता. ज्याचे स्वतःचे आणि घरच्याचे मिळून तब्बल 17 साखर कारखाने होते आणि त्यांच्या कारखान्यामध्ये एक रॉ मटेरियल शिल्लक राहायचं आणि ती रॉ मटेरियल म्हणजे काकवी. आणि या शिल्लक राहिलेल्या रॉ मटेरियल मधून असा काही मोठा महसूल येत नव्हता. पण या नेत्याला नॉलेज खूप होतं. त्यांनी पूर्ण देशभरात एक गोष्ट पसरवायला चालू केली, की हे जे काकवी आपल्या कारखान्यात शिल्लक राहतं आपण त्याचं काहीतरी करून इथेनॉल बनवायला पाहिजे. जेणेकरून शेतकऱ्याला त्याचा फायदा होईल आणि हे जे इथेनॉल बनेल आपण ते पेट्रोलमध्ये मिक्स करू, जेणेकरून पेट्रोलचा भाव खूप कमी होईल आणि सर्वसामान्य माणसाला त्याचा फायदा होईल. आणि हेच ऐकून पुढे हे नेते खूप मोठे मंत्री सुद्धा झाले. पण सरकार इथेनॉल डायरेक्ट कारखान्याकडून विकत नाहीये. मध्ये एक प्रायव्हेट प्लेयर असतो, म्हणजे एक प्रायव्हेट कंपनी असते, त्याच्याकडून सरकार हे इथेनॉल विकत घेत असते. आणि याच प्रायव्हेट कंपनीमध्ये या नेत्याची एक खूप मोठी प्रायव्हेट कंपनी होती जी इथेनॉल सरकारला विकायला लागली. पण गोष्ट तिथं बिघडली जेव्हा पेट्रोलमध्ये इथेनॉल मिक्स तर केलं, पण पेट्रोलचा भाव काही कमी नाही झाला. यात ना शेतकऱ्याचा फायदा झाला ना सर्वसामान्य माणसाचा. उलट परिस्थिती अशी झाली की जेव्हा त्या देशातले लोक या इथेनॉल मिक्सवाले पेट्रोल गाडीत टाकायला लागले तर मायलेज कमी तर झालं, पण त्या गाडीला गंज पण लागायला लागला. आणि या सर्व गोष्टीमध्ये फायदा झाला फक्त प्रायव्हेट कंपनींचा. तुम्हाला कोण वाटतं, कोण आहे असा राजकारणी? कमेंटमध्ये नका सांगू.